जो रस्ता आहे हा मुख्य बाजारपेठेमधला आहे। इथे शालेय बस वगैरे इथे थांबतात, शालेय विद्यार्थी येतात। इथे असं खूप म्हणजे कचरा घाण वगैरे साचलेले आहे, त्यामुळे रोगराई वगैरे पसरण्याची शक्यता आहे आणि डास मच्छर, त्यामुळे इथे खूप अशी घाण होते। तर प्रशासनाला माझी एक विनम्र विनंती आहे की त्याने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून ही साफसफाई करून द्यावी। पहिल्याच पावसात कशाळी बाजारपेठ जलमय, तुंबलेल्या गटारामुळे दुकानदारांचा संताप। पहिल्याच पावसात कर्जत तालुक्यातील कशाळी बाजारपेठेतील गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने संपूर्ण बाजारपेठेत पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। गटारे तुंबल्यामुळे दोरेवाडी रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट बाजारपेठेतून वाहत कशाळी कोटिंबी मार्गालगतच्या दुकानांमध्ये शिरत आहे। यामुळे दुकानदाराचं आर्थिक नुकसान होत असून ग्राहकही दुकाने गाठणे टाळत असल्याचे चित्र आहे। स्थानिकांच्या मते जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कशाळी ग्रामपंचायत यांच्या गटाराची स्वच्छता व देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे। व्यापारी सामाजिक संस्था कशाळी तसेच स्थानिक दुकानदारांनी गटारांची साफसफाई आणि अतिक्रमण हटवण्याच्या अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते। अनेक ठिकाणी गटारे, गाळ, कचरा आणि चिखलाने भरले असून काही भागात गटारावर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाला आहे। परिणामी पाणी रस्त्यावरून वाहत दुकानांमध्ये घुसत असल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणीला सामना करावा लागत आहे। दरम्यान कशाळी बाजारातील गटाराच्या बांधकामाचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याचा आरोपही दुकानदारांनी केला आहे। अपूर्ण अवस्थेत उघडी गटारे सोडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। काही दुकानदारांना स्वतःच्या खर्चाने गटारासमोरील काम पूर्ण करण्यास सांगण्याचा दावा करण्यात आला आहे। संबंधित विभागाने तातडीने गटारी साफसफाई, अतिक्रमण हटवून अपूर्ण काम पूर्ण करावे आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी रामदास पाटील। आम्ही कशाळी येथील स्थानिक दुकानदार आहेत। तर आमच्या दुकानाकडं पहिलाच पाऊस पडल्यानंतर खूप अशी दुरावस्था होते। गटार साफ न केल्यामुळे ग्रामपंचायतने वास्तविक पातळीवर गटार साफ करायला पाहिजे होते, परंतु ते गटार साफ न केल्यामुळे आमच्या दुकानात पाणी शिरतो, आमचे फार मोठे नुकसान होते आर्थिक। आणि येणारे शालेय विद्यार्थी असो, वयोवृद्ध असो, अनेक जे सामान्य नागरिक आमच्याकडे येतात ते असे पडण्याची शक्यता भीती असते आणि ते याच्यामुळे ते घाण पसरल्यामुळे आमच्याकडे कस्टमरसुद्धा यायला घाबरतात। त्यामुळे जे हे रस्ते आहेत किंवा गटार आहेत तर ते जिल्हा परिषदकडे असतील किंवा पंचायत समिती किंवा PWDकडे, तर त्यांनी यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आम्हाला हा त्रास होतो त्याच्यातून आम्हाला मुक्तता हवी आहे। तर त्याच्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करून लवकरात लवकर ही गटारे दुरुस्ती करून आमची याच्यापासून मुक्तता केली पाहिजे।